बोंदुकराच्या मिरगावमधील फार्म हाऊसवर ईडीचं पथक पोहोचलेलं आहे। ईडीच्या पथकाकडून फार्म हाऊसची झाडाझडती घेतली जाते। बोंदुकरात प्रकरणी नाशिक, पुण्यासह शिर्डीमध्ये ईडीचे छापे आहेत। ईडीकडून आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी सुरू झाली आहे। अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरातचे 3 बँक अकाउंटही सील करण्यात आले आहेत। बाबा अशोक खरात याच्या मिरगाव येथील निवासस्थानी सध्या ईडीचं पथक जे आहे ते सकाळी 7 वाजल्यापासून दाखल झालं आहे। बंधू बाबा अशोक खरात यांनी कोट्यवधी रुपयांची माया जमवल्याचा संशय ईडीला असून ईडी करून आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी जी आहे ती कसून होताना आपल्याला बघायला मिळत आहे। अशोक खरात आणि कल्पना खरात यांचे 3 बँक अकाउंट ईडीने सील करण्यात केले असून आज फार्म हाऊसवर त्यांच्या हाती काय लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अशोक खरात याच्या साम्राज्यावर ईडीने टाच आणले असून अशोक खरात याच्या मिरगाव येथील याच आलिशान फार्म हाऊसवर सकाळी 7 वाजल्यापासून जे आहे ते ईडीचं पथक दाखल झालं आहे। योगेश माळनकर, TV9 मराठी, सिन्नर, नाशिक।